हम तुम्हारे साथ हैं। संधी दिली आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगाल? या ठिकाणी सगळ्यात पहिले मी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM या पक्षाचा धन्यवाद करतो। बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, अकबर साहेब व तसेच इम्तियाज अली साहेब आणि समीर साजिद भिडे साहेब याने जो भरोसा या ठिकाणी आमचे जे असतील, माझ्यासारखा दलित चळवळीचा एक कार्यकर्ता काकासाहेब काकडे हे गेल्या 12 वर्षापासून ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षामध्ये मी सतत काम करत आहे। आमची संपूर्ण टीम या औरंगाबाद शहरामध्ये काम करत आहे। गेल्या 10 वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये 26 नगरसेवक जे MIMचे आहे। या ठिकाणी आमदार दिला, खासदार दिला, MIM पक्षाने अनेक MIM पक्षाचं भक्कम ताकद या ठिकाणी वाढलेली आहे। आणि या ठिकाणी मागेच नगर परिषद मध्ये 83 जागेवर आम्हाला ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम मध्ये या पक्षाला मिनिमम 83 जागा भेटले आणि एक नगर अध्यक्ष म्हणजे पक्ष, आणि बिहार मध्ये सुद्धा आम्हाला 6 आमदार भेटले। म्हणून पक्षाची अत्यंत चांगली ताकद आहे आणि जो अत्यंत हुशार आणि टॅलेंटेड असे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब नेहमी समाजाला कोणत्याही जातीपात न करता संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब जेव्हा समजा या ठिकाणी संसदेमध्ये जेव्हा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती ज्या वेळेस घाला घालण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी RSS हे करतात, शिंदे गट हे करतात, त्या ठिकाणी फक्त एकच असा वाघ आहे, त्या ठिकाणी ते डरकाळी देतो आणि एका डरकाळीमध्ये हे सर्व जे उंदराचे जे पिल्ले आहे हे भारतीय जनता पार्टीचे जे पिल्ले आहे ते गुळामध्ये जाऊन बसतात आणि त्या ठिकाणी जय भीम ये भीम हे असा नारा या ठिकाणी बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब देतात। शहराचे खूप प्रश्न आहेत आणि तुमच्या प्रभागामध्ये खूप समस्या आहेत। येत्या काळामध्ये तुम्हाला जर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात संधी दिली तर तुम्ही काय करणार? या ठिकाणी सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही संपूर्ण प्रभागाचा सर्वे केला। सर्वे मध्ये अनेक समस्या या ठिकाणी आम्हाला आढळून आल्या। हिनानगर सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम आहे, नळाचं काम आहे, त्या ठिकाणी रोडाचं काम आहे, त्या ठिकाणी अनेक लाईटचं काम आहे, त्या ठिकाणी जे अत्यंत बिकट परिस्थिती आहे। सगळ्यात पहिलं महिलांना काम नाही, हाताला पोटाला भाकर भेटत नाही आणि त्या पद्धतीने जर MIM पक्ष जर त्यांच्या पाठीशी भरकट ताकदनं जर उभा राहिला तर 100% या ठिकाणी सगळं ऑल इंडिया मध्ये इत्तेहादुल मुस्लिमींचं एक युवक तरुण उमेदवार आहात, तरुणांसाठी तुम्ही काहीतरी करणार का? जर तुम्ही युवकासाठी या ठिकाणी मी वाचनालय तयार करून युवकासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी अनेक या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटी आहे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देणार। आणि जे नशाखोर जे पोर आहे, आज तुम्ही बघितलं अनेक दुसऱ्या पक्षामध्ये जे कंटिन्यू भगवा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीचं काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांना या ठिकाणी अनेक दुसऱ्या पक्षाने संधी दिली। म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कोणत्याही पक्षात काम करत असताना आपण एक विचार करायला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालायला पाहिजे असा नारा आमच्या इम्तियाज अली साहेबांचा आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचा आहे। तुमचा प्रभाग क्रमांक सांगा? आमचा प्रभाग क्रमांक 9 आहे आणि हिनानगर, सावित्रीनगर, पटेल नगर, मिस्तरवाडी, अशोकनगर, गिरेजवाडी, पार्लोम, शहानगर असा हा संपूर्ण आरती नगर हे असं संपूर्ण ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM या पक्षाने यापूर्वी मतीन पटेल हे ओपन मध्ये दिले। त्यानंतर काकासाहेब काकडे मला SC मधून मिळालेला आहे। अमजद भाई यांची मिसेस आहे, रहीम भाई यांची मिसेस आहे। अमजद भाई यांना ओपन मधून दिले आणि त्यांना OBC महिला मधून दिले। आज MIM पार्टीने जे आमचा विश्वास दाखिला आणि आज MIM पार्टी ने जो हमारे पे भरोसा बताया, इम्तियाज जलील साहब ने जो हमारे पे भरोसा करे और इस शहर में जो MIM की इतनी अच्छी हवा है और ये एरिया में आज पहली बार ऐसा हुआ कि MIM को पहली बार संधि मिली है। यानी कि MIM को चार्ज वाला वर्ग बहुत बड़ा है मगर संधि नहीं थी, क्योंकि ये जो शहर से अलग था तो ये यानी कि आमदार के खासदार के यानी कि शहर के इसमें आता नहीं था। तो अभी जो है तो इम्तियाज जलील साहब को यानी कि हम शुक्रिया अदा करते कि चिकल ढाणी वालों को उन्होंने संधि दी है और बहुत बहुत आपके चिकलठाने के नागरिकों की बहुत सारी समस्या है। जैसे हिनानगर में आप जाते हैं तो रास्ते की बहुत दिक्कत होती है, आप अगर क्या अभी जो चिकल ढाणी का सबसे पहले तो ये हुआ कि जो अति कर्मान करीब महापालिका ने ये सब में बड़ा मुद्दा है। जो बीजेपी सरकार में जो होते हुए जो चिकल ढाना जालना रोड का जो मुद्दा है ये सब में बड़ा मुद्दा है, क्योंकि इन्होंने जो ना नोटिस दिए ना कुछ दिए। यहाँ पर जो तो PR कार्ड वाले को अति कर्मान के घर नहीं थे, पुराने निजाम के टाइम के घर थे
और इन्होंने ना बिना कोई यानी कि नोटिस देके इन्होंने सब तोड़ दिया। तो हम इसके ये बड़ा मुद्दा है हमारे। आप कारपोरेट आवाज उठाएंगे? ये आवाज के लिए तो हमने इंशाल्लाह यानी कि मजलिस का हाथ पकड़ा है, क्योंकि बाकी तो सब मिली जुली सरकार करके सब काम कर रहे हैं आजकल। इस माध्यम से आप उम्मीदवार जनता को क्या आह्वान करोगे? मजलिस के साथ दीजिए और पूरे जो भी उम्मीदवार खड़े हैं कट्टा चारों उम्मीदवार को एक साथ जिताइए, जाके हम उनका आवाज वहाँ पे महापालिका में उनका आवाज। आपके उम्मीदवार का नाम बताइए और प्रभाग क्रमांक बताइए। हमारे उम्मीदवार का हमारी मिसेज है सादिया बेगम अमजद खान और प्रभाग क्रमांक हमारा 9। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.